यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात एका धार्मिक कार्यक्रमात खीर खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा झाली आहे। विषबाधा झालेल्यांपैकी बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात एक दुःखद घटना घडली। एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मेजवानीत खीर खाल्ल्याने 25 ग्रामस्थांना फूड पॉइझनिंग झाले। यात अनेक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे। मेजवानीनंतर काही वेळातच ग्रामस्थांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला। यानंतर तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सुरुवातीला काही जणांची प्रकृती गंभीर होती, मात्र डॉक्टर अजित चंदेल यांच्या वेळेवर उपचारामुळे सर्वांचा जीव वाचला। सध्या सर्व बाधित रुग्णांवर पुसद येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलत खबरदारी म्हणून गावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नामदेव सरकुंडे यांनी पावसाळ्यात जलजन्य आजार आणि अन्न विषबाधेचे प्रमाण वाढते, त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता आणि आहाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। आरोग्य विभागाच्या जलद प्रतिसादामुळे सर्व बाधितांची प्रकृती आता स्थिर आहे। अशा घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे।